ही अळूवडी पाहताय अगदी कुरुम झालेली आहे. आपण चहासोबत सुद्धा स्नॅक्स टाईमला खाऊ शकतो आणि कधीही आपण ही वडी खाऊ शकतो प्रवासामध्ये किंवा मग आपल्याला असं कधी काही असं चटपटीत खाण्याचं मन झालं ना तेव्हाही आपण खाऊ शकतो. तर याची पूर्ण रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज मी अळूवडी बनवते. तर अळूवडीची रेसिपी पूर्ण बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा. तर अळूवडीची रेसिपी बनवण्यासाठी इथं मी छान गावरान असे अळू पानं घेऊन आले होते बाजारामधून आणि माझ्या शेजारच्या त्या दीदीनं सुद्धा मला अळूवडीची पानं दिली होती. मग म्हटलं चला आज आपण रेसिपी बनवूया. तर अळूवडी ज्यांना आवडते ना त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि पुढे पण शेअर करा. तर पानं मी छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. पहिले तर मी त्याचे दांडे कापून घेतले आणि त्याच्यानंतर मग जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून घेतली. नंतर आता वाटणासाठी इथं घेतलेलं आहे भरपूर सारं आलं, खूप सारा लसूण, हिरवी मिरची आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. त्यानंतर मग इथं चिंच भिजायला घातलेली आहे मी. इथं लिंबूचा वापर नाही करणार. आज चिंचेचा कोळ वापरूनच अळूवडी बनवणार आहे. खूप छान एकदम चटपटीत अशी अळूवडी होते. नक्की एकदा अशा माझ्या पद्धतीने तुम्ही अळूवडी ट्राय करून बघा. तर आता मिठाची बरणी पण घेतलेली आहे. मीठ आपल्याला लागणार आहे त्यासाठी आणि एक बाऊल घेतला आहे मी. बाऊल म्हणजे कढई माझ्याकडे छोटीशी मॅगीची आणि तर त्याच्यामध्ये आता मी बेसन पीठ घेते आहे. अळूवडींसाठी जवळजवळ 4 ते 5 चमचे मी इथं बेसन घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे जे वाटण आहे ना हे मिक्सरमध्ये करून घेते मी. मिरची, आलं आणि लसूण हे छानपैकी बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरला हे एकदम बारीक वाटण करून घेते. बारीक वाटण करून झाल्यानंतर आता तुम्हाला दाखवते कसं वाटण पाहिजे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला वाटण पाहिजे ह्याचं. तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये जिरी घालू शकता. जर तुम्हाला अशी अखंड जिरी टाकायची नसेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी हातावर क्रश करून जिरी आणि ओवा हे दोन्हीसुद्धा वापरणार आहे. जेणेकरून बेसनाचे जे पदार्थ असतात ना, बेसनाच्या पदार्थामुळे असं पोट दुखण्याचे थोडेसे चान्सेस असतात. ज्यांना सहन होत नाही त्यांनी ओवा, जिरी नक्की वापरा. आणि आता तर उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. यासाठी हे सगळे पदार्थ बनवताना ही पण काळजी घ्यायला हवी. त्यानंतर मग 1 चमचा हळद वापरली आहे मी. नंतर चवीनुसार मीठ घालते आहे. आणि त्यानंतर मग हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. पण त्याच्या अगोदर जो चिंचेचा कोळ आहे ना, तो सुद्धा कोळ बनवून घेते. कारण बराच वेळ मी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती. कोणतीही रेसिपी करताना ना, पहिल्यांदा मला प्रिपरेशन करायला बराच वेळ जातो. जवळजवळ अर्धा 1 तास तरी जातो प्रिपरेशनला. आणि तुम्हाला असं वाटतं की हे काय रेसिपी दाखवते आहे आणि काय करते आहे, आम्हाला काय माहिती नाही का ह्या रेसिपी. म्हणजे अशा पहिल्या कमेंट यायच्या मला. पण आता नाही येत. आता खूप छान येतात. पण मी तुम्हाला सांगते की ही सगळी रेसिपी करायला ना खूप झंझट असते. तर आता जाऊ दे ते विषय. तर छानपैकी आता त्याच्यामध्ये मी आमचूर पावडरसुद्धा वापरलेली आहे आणि चिंचेचा कोळसुद्धा घातला आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घट्ट असं बेसन पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही काय म्हणता, मळून म्हणता, भिजवून म्हणता का खलवून म्हणता, काय प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येकाची बोलण्याची पद्धत असते. तर आमच्या इकडे पीठ भिजवले असं सुद्धा म्हणतात किंवा पीठ मळलं आहे असं सुद्धा म्हणतात. तर आता जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं. जास्त पण मी कडक असं पीठ मळून घेत नाही. थोडं सैलसरच ठेवते जेणेकरून अळूची जी पानं आहेत ना ती छानपैकी आपल्याला भरवता येतील. तर आता पीठ मळून झालेलं आहे. एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला मी ठेवलेलं आहे. जोपर्यंत अळूवड्या आता आपण वळून घेत नाही तोपर्यंत पाणीसुद्धा छान इकडे उकळी फुटेल. त्यासाठी मी इथं चाळण पण ठेवलेली आहे. वड्या उकडण्याची चाळण आहे ही माझी आणि माझ्या लग्नामधली आहे. तर आता अळूची पानं स्वच्छ धुतलेली होती, ती पाण्याने निथळलेली आहेत आता त्यातलं सगळं पाणी. आणि आता मी अळूची पानं अशी भरवून घेते आहे. अळूची पानं भरवण्याची 2-3 पद्धती आहेत. ज्या 2 पद्धती आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. पहिली तर ही पद्धत एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपण फक्त रोल करून अळूवडी भरवून घ्यायची. आणि दुसरी पद्धत ज्यांना एकदम प्रॉपर अळूवडी पाहिजे, म्हणजे आकार पण त्याचा एकदम व्यवस्थित गोल असा आला पाहिजे. कुठेही वाकडी-तिकडे अळूवडी नको आहे. दिसताना सुद्धा प्रिपरेशन करताना किंवा आपल्याला प्रेझेंटेशन, म्हणजे आता मी व्लॉग बनवते ना, व्लॉगमध्ये आपल्याला थंबनेल ठेवायचं आहे किंवा मग एखाद्या आपल्याकडे रिलेटिव्ह आले तर त्यांच्यासमोर आपल्याला जेवणाला ताट बनवायचं, तर त्याच्यात खूप छान दिसते अळूवडी. म्हणून अशा 2 पद्धती आहेत. तर तुम्ही बघू शकताय ही एक पद्धत आहे. रोल करून मी आता चाळणीमध्ये एक अळूवडी भरवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. दुसरी पद्धत अशी आहे की परत पुन्हा तसंच आपल्याला पान ठेवायचं आहे आणि उलट्या दिशेने आपल्याला त्याला बेसन पीठ लावायचं आहे. म्हणजे पानाच्या खालच्या बाजूने त्याला बेसन पीठ लावून
दुसरं पानसुद्धा त्याच्यावरती आता मी कशाप्रकारे लावते हे पण बघा. तर आता हे जे पान आपण सरळ ठेवलेलं आहे ना, आता दुसरं पान आपल्याला सरळ ठेवायचं नाही आहे. दुसरं पान वरच्या दिशेला त्याचं टोक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अळूचं पान ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याला पण छान असं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तर आता पूर्ण पानाला बेसन पीठ लावून घेते. अळूवडीला बेसन पीठ लावताना जास्त पण लावायचं नाही, नाही तर मग बेसन लागतं. तर छान अशी अळूवडी आता मी भरवून घेतलेली आहे थोडं थोडं बेसन पीठ लावून. आणि हे जे कोपरे निघालेले आहेत ना अळूच्या पानाचे, तर ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे म्हणजे अळूवडी एकदम गोल अशी कापताना दिसेल. तर अशा प्रकारे मी आता फोल्ड करून घेते जेणेकरून अळूवडीचा जो आकार आहे ना तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट दिसेल यासाठी. तर तुम्ही बघू शकता हे सगळे जे कोणे निघालेले आहेत ना पानाचे ते सगळे आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे. प्रॉपर मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आणि कसे फोल्ड करायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे. आता फोल्ड केलेल्या ठिकाणी परत बेसन पीठ लावायचं आहे जेणेकरून हे पान परत उलटं होणार नाही किंवा अळूवडी सुटणार नाही यासाठी. तर छानपैकी असं बेसन पीठ लावून घेतले आणि आता आपल्याला पुन्हा ते रोल करून घ्यायचं आहे. तर आता हे अळूवडी मी रोल करून घेते. अशा प्रकारे रोल करून घ्यायची. आणि जर अळूवडी निसटत असेल ना तर तुम्ही जी टूथपिक असते ना तीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही टाकून नंतर उकडायला ठेवू शकता. पण आम्हाला काही इतकी गरज वाटली नाही. व्यवस्थित अळूवडी झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता 2 प्रकारे अळूवडी मी भरवून घेतलेल्या आहे आणि आता बाकीची पानंसुद्धा अशाच पद्धतीने मी भरवून घेते आणि अळूवड्या उकडण्यासाठी ठेवून देते. तर सगळे अळूची पानं मी भरवून घेतलेले आहे, अळूवड्या भरवून घेतलेल्या आहे आणि आता झाकण ठेवून जवळजवळ 20 ते 25 मिनिटं ही छान अळूवडी उकडून घेतली मी. आता तुम्हाला ओपन करून दाखवते. ताट काढूया आपण आता. तर छान अशी अळूची पानं म्हणजे अळूच्या वड्या उकडलेल्या आहेत आणि आता त्या मी चिरून घेणार आहे म्हणजे कट करून घेणार आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर तेल छान कडकडीत गरम झालं आहे आणि आता ह्या अळूवड्या आपण तळून घेऊया. आपण अळूवड्या तळूनसुद्धा खाऊ शकतो किंवा मसाल्यामध्ये फ्राय करूनसुद्धा खाऊ शकतो. मी प्रत्येक वेळी मसाल्यामध्येच फ्राय करून बनवत असते. पण ह्यावेळेस म्हटलं की थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करूया. अळूवडी करण्याची पद्धतसुद्धा माझी वेगळी मी दाखवलेली आहे. त्यात साहित्य पण खूप सारं वापरलेलं आहे जेणेकरून अळूवडी एकदम चटपटीत आणि टेस्टी लागेल. तर अळूवडी एक साईडनं छानपैकी अशी क्रिस्पी झालेली आहे आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आता तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर आता अळूवडी आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि इतकी छान दिसत होती ना आणि खायला तर काय सांगायचं एकदम कुरकुरीत झाली होती. चहासोबत आपण खाऊ शकतो, नाश्ता करायचं म्हटलं तरी खाऊ शकतो किंवा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो. पाहुणे आले तर त्यांच्या ताटामध्ये अळूवडी ताटामध्ये ठेवायला सुद्धा छान वाटते. तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे मी सगळ्या अळूवड्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही आजची अळूवडीची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.